नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या आमच्या टॉक शोमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आधुनिक जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे मधुमेहाचे रुग्ण वाढत आहे. जागतिक आकडेवारीनुसार भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक आढळल्याने भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून देखील ओळखले जाते. याच गोष्टी लक्षात घेऊन भारतीयांमध्ये मधुमेहाविषयी जनजागृती व्हावी म्हणून भारतातील सुप्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट आणि एंडोक्रोनॉलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनातून डायबिटीज पर चर्चा यासारखा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतातील सुप्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट आणि एंडोक्रोनॉलॉजिस्ट आपल्याला डायबिटीसची लक्षणे, उपचार आणि निरोगी जीवनशैली याबद्दल अधिक माहिती देतील. याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच पुण्यामधील सुप्रसिद्ध डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर रवींद्र किवलकर, डॉक्टर आरती शहादे, डॉक्टर चंद्रकांत राव आणि डॉक्टर सुहास खैरे. नमस्कार डॉक्टर, तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. माझा पहिला प्रश्न डॉक्टर रवींद्र किवलकर यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाला सायलेंट किलर का म्हणतात आणि मधुमेहाचे किती प्रकार आहेत? मधुमेहाला सायलेंट किलर किंवा छुपा शत्रू किंवा छुपा कातील असं म्हणतात. याचं कारण म्हणजे कुठलंही लक्षण न देता, पूर्वसूचना न देता आगंतुकपणे हा पावला चोर पावलांनी आयुष्यात शिरतो. आता बऱ्याच लोकांना काहीही लक्षणं नसतात. एम्प्लॉयमेंटच्या वेळेला किंवा इन्शुरन्सच्या वेळेला अचानक कळतं, अरे बापरे, शुगर 400 आहे, पण लक्षणं काही नाहीत. तसंच काही वेळेला तर हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यावर पेशंट ॲडमिट होतो आणि त्यावेळेला कळतं, अरे बापरे, या माणसाची शुगर 400 आहे, लक्षणं काहीही नाहीत. त्यामुळे मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हणतात. याचबरोबरचा दुसरा सायलेंट किलर म्हणजे रक्तदाब. तर रक्तदाब आणि मधुमेह हे मेहून जोडीनं येतं आणि हृदयविकाराची अक्षत देऊन जातं. आता टाईप्स कोणते? तर टाईप 1 म्हणजे ज्याला पूर्वी जुवेनाईल डायबिटीस म्हणायचे. यामध्ये अंगामध्ये इन्शुलिन तयारच होत नाही. काय होतं, एखादं व्हायरल इन्फेक्शन किंवा ऑटो इम्युन डिसीज म्हणतात, म्हणजे शरीरातल्याच काही पेशी बीटा सेलच्या विरुद्ध बंड पुकारतात आणि त्यामुळे बीटा सेलचा नाश होतो, इन्शुलिन तयार होत नाही. या लोकांना असं म्हणतात, दे रिक्वायर इन्शुलिन फॉर सर्व्हायवल. दुसरा टाईप 2 डायबिटीस म्हणजे आपण नेहमी पाहतो, अतिरिक्त कॅलरी सेवन, बैठक काम, व्यायामाचा अभाव, असे लोक जाड होतात. अशा स्थूल लोकांमध्ये इन्शुलिनची कार्यक्षमता कमी होते. ही कमी झालेली कार्यक्षमता त्यामुळे पॅनक्रियाज ओव्हरटाईम करतं, खूप काम करतं आणि शेवटी थकून जातं. थकून गेल्यावर इन्शुलिनचं सिक्रेशन कमी होतं. तिसरा प्रकार म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस, गर्भारपणातला मधुमेह. आता यामध्ये काय होतं की बऱ्याच मुली ज्यांच्या आईवडिलांना डायबिटीस आहे, त्यांना PCOD आहे, जाड आहेत, बैठक काम आहे, फास्ट फूड खातात, व्यायाम करत नाहीत, अशा मुलींना शिक्षण, करिअर यामुळे लग्न उशिरा होतं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आरती शहादे यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाचे कॉमन रिस्क फॅक्टर कुठले आहेत आणि कुठल्या प्रतिबंधात्मक चाचण्या करणं महत्त्वाचे आहे? त्याचबरोबर मधुमेह हा अनुवंशिक असतो का, याबद्दल तुम्ही काय सांगाल? एक आहार, विहार आणि विचार. आता आहारबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी. तुम्हाला नीटनेटका आहार घेतल्याने आणि रादर न्यूट्रिशियस फूड इन प्रॉपर प्रपोर्शन्स आणि तुम्ही लठ्ठ न होऊ देणं हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आता पुढचं आपण घेऊ विहार. विहार म्हणजे व्यायाम. व्यायाम हे तुम्हाला करणं अत्यावश्यक आहे. तुम्हाला 10वीमध्ये मार्क पाडणं किंवा 12वीमध्ये मार्क पाडणं केवढं महत्त्वाचं आहे, किंबहुना त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं तुम्हाला खेळ खेळणार, आणि ते पण सगळे मैदानी खेळ. म्हणजे तुम्हाला पळता यायला पाहिजे, स्विम करता यायला पाहिजे, सायकलिंग करता यायला पाहिजे. आणि तिसरं आलं विचाराचं. तुम्हाला ताणतणाव नको असेल तर मग तुमची शुगर पण येणार नाही किंवा किंबहुना कमी होती. मग ताणतणाव नको असेल तर त्या प्रकारचं जीवन जगणं हे तुम्हाला महत्त्वाचं असेल, राईट. आणि ते प्रत्येक माणसाचं जीवन वेगळं असतं, त्याच्या आवडीनिवडी वेगळे असतात, त्यांचे गोल्स वेगळे असतात. त्या हिशोबाने तुम्ही तुमचं जीवन आखलं पाहिजे आणि तुम्ही ताणतणाव विरहित असं म्हणता येणार नाही, पण कमी असलेलं जीवन जगलं पाहिजे. माझा यानंतरचा प्रश्न डॉक्टर चंद्रकांत राव यांना आहे. डॉक्टर, मधुमेहाच्या चाचण्या कुठल्या असतात याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचबरोबर मधुमेहाच्या चाचण्या आपण घरच्या घरी करू शकतो का आणि रक्तातील
साखरेची पातळी नियमित तपासणं गरजेचं असतं का? एक डॉक्टर म्हणून तुम्ही याबद्दल काय सल्ला द्याल? सो HbA1c आपल्याला माहीत असेल, शुगर 24 तास असतो शरीरात, दिवसभर रात्रभर शुगर असतो. तर सगळ्यांचा हिशोब म्हणजे सरासरी म्हणजे HbA1c हा आम्ही म्हणतो की डायबिटीस हा सर्वात महत्त्वाचा टेस्ट आहे. दर 4 महिन्यात एकदा आम्ही डायबिटीस पेशंट्सना करायला सांगतो. अजून ह्याच्यामध्ये एक नवीन मॉडर्न डेव्हलपमेंट आपण असं म्हणतो, ती आहे सेन्सर बेस्ड मॉनिटरिंग. ते कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग सिस्टीम म्हणतो आम्ही. आणि ती आपली शुगर एव्हरी मिनिट चेक करतं. फॉर 14 डेजचा आम्ही युजली डेटा काढून त्याच्यावर इनडेप्थ ॲनालिसिस होतो आणि त्याच्यावर ट्रीटमेंटमध्ये आम्ही बरेच मॉडिफिकेशन्स करू शकतो. दुसरा प्रश्न जे होता की घरी चाचण्या करू शकतो का? येस, ॲक्च्युली आता नवीन जे ग्लुकोमीटर्स आलेले आहेत, जे शुगर घरी चेक करतो आपण, हे खूप ॲक्युरेट झालेले आहेत. सो सगळ्यांनी ह्याचा वापर करायला पाहिजे आयडियली. जसं सरांनी सांगितलं की डायबिटीज हा सायलेंट असतो, बरेच वर्ष सायलेंट असतो. शुगर 100 आहे का 300 आहे फरक जाणवत नाही पेशंटना. तो चेक केल्याशिवाय टेस्ट होत नाही. मी उदाहरण देतो पेशंटना की डोळे बंद करून गाडी चालवण्यासारखं आहे. बिना चेक करून ट्रीटमेंट आपण नाही करू शकत, तर चेक करून ट्रीटमेंट करावा. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर सुहास खैरे यांना आहे. डॉक्टर, एक मधुमेही रुग्ण निरोगी जीवनशैली जगू शकतो का? आणि कॉम्प्लिकेशन्स कसे टाळू शकतात? त्याचबरोबर असं म्हटलं जातं की शारीरिक हालचाल न करणं आणि ताणतणाव यामुळे मधुमेह वाढतो. याबद्दल तुम्ही डॉक्टर म्हणून काय सल्ला द्याल? फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा शारीरिक व्यायाम आणि स्ट्रेसचा डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये काय रोल आहे ते आपण थोडं माहिती जाणून घेऊया. सो बऱ्याच गाईडलाईन्स आहेत फिजिकल ॲक्टिव्हिटीबद्दल. अमेरिकन डायबेटिक असोसिएशनची गाईडलाईन आहे की 150 मिनिट हा शारीरिक मॉडरेट इंटेन्सिटीचा व्यायाम आपण 7 दिवसामध्ये केला पाहिजे आणि तो 3 दिवसामध्ये स्प्रेड केला पाहिजे आणि 48 आवर त्यामध्ये डिस्टन्स नको आहे 2 व्यायामांमधलं. अजून असं फिजिकल ॲक्टिव्हिटीचा काय इम्पॉर्टंट रोल आहे डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये? कारण जे इन्सुलिन असतं, इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यामध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटीचा महत्त्वाचा रोल आहे. कारण जे इन्सुलिन आहे ते एक कीसारखं काम करतं. आपली ब्लड शुगर ही ब्लडमधून मसलमध्ये किंवा लिव्हरमध्ये पोहोचवण्यासाठी इन्सुलिन हे गरजेचं असतं आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी ही सेन्सिटिव्हिटी वाढवते. म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटी इज मस्ट. आणि आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो की आपली सिडेंटरी लाईफस्टाईल खूप आहे, बैठं काम आहे, त्यामुळं फिजिकल ॲक्टिव्हिटी ही खूप कमी होताना दिसते. स्ट्रेसचा रोल पाहिला तर स्ट्रेस ही बऱ्याच वेळेचं प्रेसिपिटेटिंग इव्हेंट ठरतो डायबिटीसमध्ये. आणि अजून कंट्रोलमध्ये पण स्ट्रेस जर आपल्याला जास्त असेल तर डायबिटीस कंट्रोल करणं हा खूप बऱ्याच वेळा अवघड बनून बसतो. त्यामुळे स्ट्रेस कंट्रोल डेफिनेटली हे खूप चॅलेंज आहे सगळ्यांसाठीच, कारण स्ट्रेस इज अ पार्ट ऑफ आवर लाईफ. तो स्ट्रेस हा कमीत कमी ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी तुम्ही एखादी छान हॉबी जॉईन करू शकता. लिसनिंग टू अ गुड म्युझिक, मे बी यू कॅन हॅव एखादं चांगलं खेळ खेळू शकता. आणि अशा प्रकारे आपण डायबिटीस हा चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर रवींद्र किवलकर यांना आहे. डॉक्टर, मधुमेह व्यवस्थापनामध्ये काही नवीनतम बदल झालेले आहेत का? त्याचबरोबर इन्सुलिनची काय भूमिका आहे आणि इन्सुलिन पंप वापरणं गरजेचंच आहे का? पूर्वी असं असायचं की 2 पेशंटचं HbA1c सारखं असलं तरी ते सारखे आहेत असं नाही. कारण त्याला मी म्हणतो ग्लायसेमिक व्हेरियाबिलिटी, म्हणजे शुगरची फ्लक्च्युएशन्स फार होणंही चांगलं नाही हृदयाच्या दृष्टीने. या सर्व दृष्टीने कंटिन्युअस ग्लुकोज मॉनिटरिंग ही फार मोठी आपल्या तंत्रज्ञानात प्रगती दिसते की ज्याच्यामुळे आपल्याला TIR म्हणजे टार्गेट इन रेंज हे आपल्याला कळतं. जर 70% वेळा जर रेंजमध्ये असेल शुगर तर अशा माणसांमध्ये कॉम्प्लिकेशन्स कमी होतात. पण आता खूप चांगल्या गोळ्या आल्यात ज्याने हायपोग्लायसेमिया होत नाही. ज्या गोळ्या पूर्वी असं असं की आपण म्हणतो ना, एका दगडात 2 पक्षी, तर एका दगडातच एका गोळीत 4-4 पक्ष्यांचा वेध घेतला जातो. म्हणजे रक्तदाब कमी होतो, वजन कमी होतं, किडनीला चांगले, हार्टला चांगले, अशा नवीन गोळ्या आल्या आहेत. एक SGLT2 इनिबिटर म्हणून एक नवीन ग्रुप आला आहे. त्याचबरोबर एक ओरल सिमाग्लुटाईड म्हणून औषध आलं आहे, ज्या औषधामुळे वजन चांगलं 5-10 किलो कमी होतं. म्हणजे माझ्या 1-2 पेशंटची तर गुडघ्याची सर्जरी वाचली, त्यांचं 10-15 किलो वजन कमी झालं. या गोळ्यांमुळे लिव्हरमधलं फॅट कमी होतं, किडनीला चांगल्या, हार्टला चांगल्या, अशा या गोळ्या नव्या आलेल्या आहेत. त्याचबरोबर नवीन इन्शुलिन खूप आलेली आहेत. जे पूर्वी अगदी ॲनिमल इन्शुलिन असायचं, त्याला बोवाईन, पोर्साईन व ह्युमन जेनेटिक इंजिनिअरिंगने इन्शुलिन आली. आताची नवीन इन्शुलिन आपण डिझायनर इन्शुलिन म्हणू.
बरेच लोक इन्शुलिन घ्यायला तयार होत नाहीत, रिलक्टंट आम्ही म्हणतो. त्यांना सांगितलं इन्शुलिन, ते नको डॉक्टर सवय होईल. तर सवय व्हायचा प्रश्न नाही. तुम्हाला जेवायची सवय झाली म्हणता का तुम्ही, जेवण आवश्यक आहे. तसं जर तुमची साखर या गोळ्यांनी कंट्रोल झाली नाही, आपल्या अंगातल्या बीटा सेल पेशी नाश पावलेल्या असल्या, तर इन्शुलिनला पर्याय नाही. त्यामुळे लोकांनी इन्शुलिन जर डॉक्टरांनी सल्ला दिला तर जरूर घ्यावं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर आरती शहादे यांना आहे. डॉक्टर, मधुमेही रुग्णांनी उपवास करणं गरजेचं असतं का? विशेषतः नवरात्री किंवा रमजान सारखे दीर्घकालीन उपवास, यामध्ये औषधांचे काय महत्त्व आहे? त्याचबरोबर इन्सुलिन घेणं कितपत गरजेचं आहे? खूप नाजूक असते त्यांची परिस्थिती. किडनी, हृदय हे सगळे आम्ही सांभाळत आमची रोज गाडी चालत असते. असं नाजूक पेशंटना आम्ही शक्यतो त्यांचे रोजचे जे खायचे आणि व्यायामाचे वगैरे किंवा औषधाचे त्याच्यात बदल करायला आम्ही शक्यतो नकार देतो. पण काही असले पेशंट सोडले तर बाकी सगळे लोक जेव्हा उपवास करायचं म्हणतात तर त्यांनी आयडियली उपवास करायचं सुरुवात करायच्या काही दिवस आधी आम्हाला भेटणं हे गरजेचं असतं. मग दीर्घकालीन उपवासामध्ये काही आम्हाला बदल करून द्यावे लागतात ते, कारण त्यांचं जेवण कसं आहे त्याच्यावरनं अवलंबून असतात. फॉर एक्झाम्पल तुम्ही रमदान म्हटलं, रमदानमध्ये तुम्ही सकाळी जेवता आणि संध्याकाळी जेवतात, मध्ये काही तुम्ही खात पिता, त्यामुळे तुमचे सकाळी आणि संध्याकाळी जे शुगर खाल्ल्यानंतर वाढतात त्याला त्याच्यासाठी मला इन्सुलिन म्हणा किंवा गोळ्यांमध्ये असे फरक मला करून द्यावे लागतात. खूप लॉंग ॲक्टिंग मेडिसिन्स वगैरे मला देता येत नाहीत त्या काळास. त्यामुळे मला औषधं आधी बदलून त्यांचे उपवास सुरू होतात त्याच्या बरोबरीने त्यांना औषधं पाणी बदलायला मला सांगावं लागतं. नाहीतर हे साबुदाणा वगैरे जी तुमची शुगर फटकन वाढते, त्यामुळे जर मी गोळी कमी दिली असेल आणि तुम्ही साबुदाणा जर खात असाल तर ते शुगर वाढेल, कमी नाही होणार. त्यामुळे तिसरा पॉईंट असा येतो की तुम्ही घरी शुगर करत राहणे आणि तुमचं जेव्हा अन्न बदलतं तेव्हा आम्ही जर औषधं बदलले असेल तर त्याला ते सुसंगत आहे की नाही हे बघून जर जास्त कमी होत असेल तर ते परत औषधं बदलावं लागतं. त्याच्यासाठी माघारी तुम्हाला आमच्याकडे येणं गरजेचं राहतं. हे असं सगळं तुम्हाला उपवासाचं व्यवस्थापन करावं लागतं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर चंद्रकांत राव यांना आहे. डॉक्टर, एखाद्याला मधुमेह झाल्यास किंवा मधुमेह होण्याचा संशय असल्यास मधुमेहासोबत जगत असताना त्याच्या भावनिक आणि मानसिक परिणामांवरती काय बदल होऊ शकतो, याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर आपल्याला डाऊट आहे की मला डायबिटीज आहे की नाही, तर पहिलं माझं सजेशन राहील चेक करून कन्फर्म करा, अंदाज लावायचा नाही. हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही बरेच पेशंट्स बघतो त्यांना डायबिटीज आहे, त्रास नाही आणि अनेक वर्ष असंच निघून गेलेत. सो देर इज अ डिले इन डायग्नोसिस. सो हा फर्स्ट पॉईंट आहे, चेक अँड कन्फर्म. डॉक्टर जेव्हा रिपोर्ट बघतो, डॉक्टर पेशंटला तपासतो, तर पहिलं काय बघतो, कुठल्या टाईपचा डायबिटीज आहे हा एक ठरतं. सो ॲज सर सेड, देर आर मेनी टाईप्स, देर आर मोर दॅन 100 टाईप्स ऑफ म्हणजे 100च्या वर प्रकार आहेत डायबिटीजचे. कॉमन आहे टाईप 2 भारतात, आणि टाईप 2 जर असेल तर डॉक्टर तसं तुम्हाला गाईड करतील. आणि जर तुमचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आहे तर चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही दरवर्षी ॲन्युअल स्क्रीनिंग हे करत राहावं, कारण ही आज नाही तर उद्या जर आपली रिस्क फॅक्टर आहे, माझ्या आईबाबांना डायबिटीज आहे किंवा मला ओबेसिटी आहे, वेट जास्त आहे, माझे रिस्क फॅक्टर्स असतील तर पुढे होतोय की नाही ह्याच्याकडे लक्ष देणे. सो हा ॲन्युअल स्क्रीनिंग वी सजेस्ट, आम्ही सगळ्या बरेच पेशंटना सजेस्ट करतो. दुसरा प्रश्न जे होता ऑफ इमोशनल ॲस्पेक्ट ऑफ डिलिंग विथ डायबिटीज, म्हणजे आता मला डायबिटीज आला, आता आम्ही बघतो आमच्या पेशंटमध्ये 2 टोक बघतो. ते एक असतात ते पॅनिकमध्ये जातात, म्हणजे अगदी रडतच येतात ओपीडीमध्ये, आणि दुसरं टोक असं असतं दे आर ॲब्सोल्युटली केअरलेस, म्हणजे त्यांना काहीच फरक पडत नाही, आम्हाला काही त्रास नाही, आम्हाला काय नाही होत. असं हे नव्हता. आपण बेस्ट मिडल पाथ घेऊ आणि डायबिटीजकडे एक सिस्टमॅटिक जर अप्रोच ठेवला तर युजली प्रॉब्लेम्स होत नाही. बरेच मी बघतो पेशंट्सना त्यांच्या घरी कोणाला हार्टचा प्रॉब्लेम झाला जर किंवा किडनीचा प्रॉब्लेम झाला, तो पेशंट जो येतो त्यांना त्याची भीती खूप असते. इकडे काय दुखायला लागलं तर त्याला वाटतं की माझ्या किडनीला काय झालं, पळत येतात क्लिनिकमध्ये. असं काही नाही. सो तुम्ही जर डायबिटीसला चांगलं समजून घेतलं, द मोर यू अंडरस्टँड डायबिटीस द बेटर इट इज अँड यू विल लिव्ह लॉंगर ए हेल्दी लाईफ. तो हा एक भाग आहे. सो डायबिटीस अँड डिप्रेशन हा खूप कॉमनली आम्ही बघतो, डिप्रेशन हा ॲस्पेक्ट असतो. सो फॅमिली सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे, अंडरस्टँडिंग अँड केअरिंग फॅमिली हा महत्त्वाचा आहे.
डॉक्टरनी जर चांगलं काउन्सिलिंग केलं पेशंटना, सगळ्या गोष्टी समजवलं, आणि हे इतकं सोपं आहे डायबिटीस ट्रीटमेंट की आज एक पेशंट डायबिटीस आलं तर 20 वर्ष 30 वर्षानंतरही प्रॉब्लेम नाही होणार, कॉम्प्लिकेशन्स डायबिटीसचे नाही होणार, ह्याची काळजी घेता येतं आजकाल. ट्रीटमेंट हॅज बिकम खूपच चांगले गोष्टी आहेत आमच्या ट्रीटमेंटमध्ये जे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करतात. सो चांगलं गायडन्स घ्या, अननेसरी ह्याचा स्ट्रेस घेऊ नका. आणि माझा एक महत्त्वाचा पॉईंट आज राहील की हे सोशल मीडियामधनं जे माहिती येतात, बरेच गैरसमजुती येतात आहे, त्याची भीती खूप जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, डायबिटीसच्या औषधांनी किडनी खराब होतो असं जे सोशल मीडियामध्ये होतात, ते मिथ्स स्प्रेड होतात. असं काही नाही आहे. अनकंट्रोल्ड डायबिटीस, शुगर कंट्रोल नसेल बरंच काळ तर किडनीला डॅमेज होतो. आमच्या औषधं शुगर कंट्रोल करून किडनी वाचवतात. माझा हा पुढचा प्रश्न डॉक्टर सुहास खैरे यांना आहे. डॉक्टर, विशेषतः सामाजिक कार्यामध्ये जेवत असताना किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये जेवण करत असताना मधुमेह रुग्णांनी कुठली काळजी घेणं महत्त्वाची आहे आणि कुठले पदार्थ मधुमेह रुग्णांनी खावेत आणि कुठले पदार्थ नाही खावेत, याबद्दल तुम्ही काय सांगाल? सो आपण डायबिटीसमध्ये जेव्हाही आपलं एक डाएट प्लॅन करतो किंवा एक आहार तक्ता म्हणतो आपण, किंवा कसं त्याचं प्लॅनिंग करायला पाहिजे, तर कॉमनली आपण जे पिष्टमय पदार्थ आहेत, म्हणजे आपण त्याला कार्बोहायड्रेट्स म्हणतो, हे त्याचं प्रमाण कमी केलं पाहिजे. भारत आणि मोस्ट ऑफ द साऊथ ईस्ट एशिया हे सगळे, आपण नॉर्थपासून काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत जा, सगळीकडे कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण हे खूप जास्त आहे प्रत्येकाच्या जेवणात. सो आपण कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी केलं पाहिजे. प्रोटीनचं प्रमाण हे बऱ्यापैकी वाढवलं पाहिजे. सॅलड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. तर सॅलड्समध्ये कोकुंबर असेल, टोमॅटो असेल, कॅरेट असेल, ह्या गोष्टीचं सेवन आपण वाढवलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जर सोशल गॅदरिंगमध्ये तुम्ही गेले, तिकडे बऱ्याच वेळा काही गोष्टी अनअवॉइडेबल असतात, म्हणजे आपण टाळू शकत नाही. तर तिकडे यू कॅन हॅव, जर एक मोठा पीस असेल केकचा, सपोज बड्डेला गेले, तर ते छोटा पीस तुम्ही घेऊ शकता. पण ते पण तुमचं डायबिटीस किती कंट्रोल आहे, तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं ह्या गोष्टी तुम्ही आधी अधोरेखित केल्या पाहिजे. त्या आधी प्लॅन केल्या पाहिजेत की मी किती प्रमाणात गोड खाऊ शकतो, आत्ता माझी साखर किती कंट्रोल आहे, आणि त्यानंतरच आपण ह्या गोष्टी पाळू शकतो. पण एक जनरल थंब रूल म्हटला तर आम्ही प्लेट मेथड म्हणतो, की तुम्ही एक प्लेटमध्ये तुम्ही 1/4 तुम्ही सॅलड्स खा, 1/4 तुम्ही प्रोटीन खा, 1/4 तुम्ही तुमच्या सब्जी खा, सगळ्या तुमच्या भाज्या असतील त्या खा, आणि शेवटचा एक भाग तुम्ही मग कार्बोहायड्रेट, म्हणजे तुमची पोळी असेल, राईस असेल, थोडा असं खा. सो आपण एक पूर्ण समतोल साधू, आणि ओव्हरऑल आपल्या डायबिटीस मॅनेजमेंटमध्ये हा आहाराचा रोल हा एकदम इम्पॉर्टंट आहे, आणि तो प्रॉपरली आपण प्लॅन करू शकतो. डॉक्टर, आज तुम्ही इथे आलात आणि इतकी महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही आमच्या प्रेक्षकांना दिली. परंतु जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना मधुमेह व्यवस्थापनाबद्दल कुठला संदेश द्याल? डॉक्टर रवींद्र किवलकर. मधुमेहामध्ये हृदयविकार फार मोठ्या प्रमाणात आढळतो. तर हा टाळण्यासाठी मी एक सूत्र सांगितलं लोकांना, ABCDEFGH ऑफ मॅनेजमेंट. तर यामध्ये ए म्हणजे A1C. A1C 7च्या आत, ब्लड शुगर फास्टिंग 100, पोस्ट प्रँडियल 140, बी ब्लड प्रेशर 130-80च्या आत, सी कोलेस्ट्रॉल LDL कोलेस्ट्रॉल 100च्या आत, जर हार्टचा आजार असेल, हृदयविकार असेल तर 70च्या आत, डी डाएट, आता डॉक्टरांनी सांगितलं काय खावं काय नाही खावं, त्याचबरोबर लो कार्बोहायड्रेट, लो फॅट, हाय प्रोटीन, हाय फायबर आणि अशा प्रकारचा आहार घ्यावा. ई एक्सरसाइज, एरोबिक, स्ट्रेंथ ट्रेनिंग, रेजिस्टन्स एक्सरसाइजेस, योगा, प्राणायाम, मेडिटेशन. एफ फूड केअर, जी आय थिंक त्याला आपण म्हणू गुरु, म्हणजे डॉक्टरला गुरु मानावा आणि जुन्या काळातल्या शिष्याप्रमाणे त्यांचे सगळं मार्गदर्शन आणि आज्ञा ऐकाव्यात. एच अर्थात सेन्स ऑफ ह्युमर, माणसाला विनोदबुद्धी पाहिजे, म्हणजे मधुमेहामध्ये जे नैराश्य येतं ते जाईल आणि तणावरहित आयुष्य घालवता येईल. आणि या सगळ्याबरोबर वजन आटोक्यात ठेवणे आणि शांत गाढ झोप पाहिजे, साऊंड स्लीप, यासुद्धा हा एक हल्ली नवा रिस्क फॅक्टर हृदयविकारासाठी म्हणतात. त्या सगळ्याचं नियोजन केलं तर आयुष्य छान जाईल. डॉक्टर आरती शहादे, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? डॉक्टर रवींद्र किवलकरांनी सांगितलं तसं ABCDEFGH पर्यंत. पण हे सगळं तुम्ही कराल जर तुम्हाला डायबिटीस आहे हे कळालं तर. तुम्हाला डायबिटीस आहे हे कळणार कसं? एक लक्षात घ्या, इथे बरेच लोकांना काही सिम्पटम्सच नसतात. इनफॅक्ट 90% ऑफ द पेशंट्स डू नॉट हॅव एनी सिम्पटम्स. मग तुम्हाला तुमच्या आईवडिलांना असेल किंवा तुमच्या फॅमिली मेंबर्सना असेल तर तुम्हाला दरवर्षी स्क्रीनिंग करणं, शुगर्स तुमचे बघणं हे तुम्हाला गरजेचं राहील. मग तुम्हाला तुमचं डायग्नोसिस वेळेवर.
आणि जे वेळेवर किंवा लवकर डायग्नोसिस होतो त्या माणसाला कॉम्प्लिकेशन्स उशिरा होतात बिकॉज विल बी एबल टू टॅकल देम बेटर, राईट? सो एक लक्षात ठेवा, 90% लोकांना काहीही सिम्पटम्स नसतात आणि हे तुम्ही टेस्ट करूनच तुम्हाला कळेल. मग जर सिम्पटम्स असतील तर ते कुठले असतील? रात्री लघवीला खूप वेळा उठावं लागतं. बरेचदा असं वाटतं की नाही वय झाल्यावर आपण खूप वेळा उठतो. नाही, तसं नाही आहे. तुम्ही जर जास्त वेळा जात असाल तर तुम्ही तुमची ब्लड शुगर करणं हे गरजेचं असेल. डॉक्टर चंद्रकांतराव, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जाता जाता काय संदेश द्याल? सो फर्स्ट माझा मेसेज राहील, एन्जॉय लाईफ विथ डायबिटीज. निगेटिव्हली घेऊ नका. मॉडर्न थेरपी एवढं चांगलं आहे की सगळे डायबिटीजचे प्रॉब्लेम्स टाळता येतात. औषधं गेले 10-15 वर्षात खूप चांगले नवीन पण आलेले आहेत. हा एक भाग. अपडेट करा, आपलं नॉलेज वाढवत राहा. द पर्सन हू लर्न्स द मोस्ट अबाउट डायबिटीज, अंडरस्टँड्स डायबिटीज, लिव्स द लॉंगेस्ट. हे 100 वर्षाआधी डॉक्टर जॉसलिननी सांगितलेलं आहे. सो नॉलेज हा खूप महत्त्वाचा आहे. राईट नॉलेज फ्रॉम राईट सोर्स हा खूप महत्त्वाचा आहे. 6 पिलर्स ऑफ डायबिटीज मी म्हणणार, जे आपलं ट्रीटमेंट, ज्याच्यावर सक्सेस ऑफ ट्रीटमेंट उभा राहतं. डाएट, एक्सरसाइज, रेग्युलर मॉनिटरिंग, चेकिंग, औषधं, जेवढे गरज आहे तेवढेच औषधं, अवॉइड स्मोकिंग अँड टोबॅको, कारण स्मोकिंगनी हार्ट अटॅकचे रिस्क 5 पट वाढतं डायबिटीसमध्ये. अँड लास्टली गुड इन्फॉर्मेशन, अवॉइड ट्रॅप्स ऑफ सोशल मीडिया. सो दीज आर द 6 पिलर्स दॅट आय वुड सजेस्ट. आणि डॉक्टर सुहास खैरे, तुम्ही जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आय थिंक आता आपण सगळ्यांनी एवढं डिस्कस केलं आहे की डायबिटीस मॅनेजमेंटबद्दल. तर मी एक कॉम्प्लिकेशन चेकिंग, सो आपण कॉम्प्लिकेशन कसे अवॉइड करू त्याबद्दल रेग्युलर फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा पेशंट हे रेग्युलर फॉलोअप करत नाहीत आणि तुमच्या डॉक्टरने सांगितलेले जे कॉम्प्लिकेशनचे टेस्ट असतात त्या रेग्युलर फॉलोअपमध्ये आपल्याला समजतात. त्यामुळं जसं काही किडनी डॅमेज होते, डोळ्यांवरती त्याचा प्रभाव पडतो आहे किंवा फूट वरती डायबेटिक फूट होऊन पेशंट आपल्याबरोबर येतात. तर हे सगळे कॉम्प्लिकेशन टाळण्यासाठी आपण आपलं HbA1c बिलो युजली 6.5 or 7 आपण म्हणतो, हे ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि असं जर ठेवलं तर डायबिटीससोबत एक सुखी आयुष्य आपण नक्कीच जगू शकू आणि डायबिटीसचा मग आपल्याला बाऊ करायची जास्त गरज राहणार नाही. प्रत्येक रोगाचा उपचार हा योग्य माहितीनेच होतो. आम्हाला आशा आहे की डॉक्टरांनी दिलेली माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. तुम्ही सुद्धा अधिक माहितीसाठी आमच्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून आमच्या पेजसोबत जोडले जाऊ शकता. डायबिटीज पर चर्चा. आजच्या कार्यक्रमात इतकंच. पुन्हा भेटू नवीन चर्चेसह. तोपर्यंत धन्यवाद.